सभागृहामध्ये नीलम गोरे आणि सभागृहाच्या बाहेर म्हात्रेंकडून चालवला जात असेल तर दोघींच्याही हे लक्षात यावं. चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने तुम्हाला बघता बघता टेकओव्हर करून किल्ला सर केलाय. तुम्ही आता काय करताय? हे सगळं तुम्हाला असं वाटतंय? ज्या नीलम गोरेंनी अख्खी पुण्यातली शिवसेना संपवून टाकली, विकून टाकली, महापालिका निवडणुकीच्या वेळेला अक्षरशः आक्रमक असणारे शिवसैनिक नीलम गोरेंच्या घरात घुसायला लागले, त्या नीलम गोरेंनी पक्षावर बोलावं, संघटना बांधणीवर बोलावं. नीलम गोरे, तुम्ही काय म्हणालात की 3 दिवस आता मला ट्रोल केलं जाईल, तुमच्या लक्षात येते का? लोकांनी तुम्हाला ट्रोल करण्या इतकं सुद्धा खिचगिंतीत धरलं नाही. हे किती वाईट आहे नीलमजी, किती वाईट आहे की तुम्हाला ट्रोल करावं इतकं सुद्धा तुमचं चर्चा मूल्य शिल्लक राहिलेलं नाही. तुमचं उपयोगिता उपद्रव्य मूल्य किती शून्यवत ठरलेलं आहे हे त्यातनं तुम्हाला कळलं असेल. राहिला प्रश्न पाण्याचा, ज्यावरती फार बोललं जाते. दारणा धरणातनं मिरगाव गावला पाणी द्यायचं होतं. पाणी कुणालाही कुणीही मागू शकतं. अगदी एखाद्या कैद्याने पाणी मागितलं आणि जेलरने पाणी दिलं, याचा अर्थ कैद्याच्या गुन्ह्यामध्ये जेलर सहभागी असं होत नाही. मुळात मिरगाव गावच्या ग्रामस्थांनी पाण्याची मागणी केली. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंतरावजी पाटील यांच्या मंत्रिमंडळाच्या उपविभागीय समितीत निर्णय झाला. जयंतराव पाटील यांच्या उपविभागीय समितीच्या बैठकीमध्ये तो निर्णय झाला आणि प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर क्षमता या न्यायाने पाणी द्यावे असे ठरले. प्रति व्यक्ती प्रतिदिन 30 लिटर या न्यायाने किती जलकुंभ लागेल अशा एका मोठ्या जलकुंभाची निर्मिती या निमित्ताने मिरगाव मध्ये उभी केली. मात्र मिरगावच्या या जलकुंभातून जर नंतर ते पाणी खरातच्या फार्म हाऊस कडे वळतं केलं असेल तर यात जयंत पाटलांची तरी चूक कशी काय? पण पाणी हा विषय ह्युमॅनिटी आहे, शस्त्र हा विषय ह्युमॅनिटी नाही. म्हात्रेबाई, बोलायला भाग पाडू नका, नका बोलायला, तेच म्हटलं, बोलायला भाग पाडू नका. 2012ला शस्त्र परवाना कुणी दिला? 2012ला उद्धव साहेब मुख्यमंत्री नव्हते. त्या शस्त्र परवान्याचं 2024ला नूतनीकरण झालंय, हे पोलीस तपासात निष्पन्न झालंय. 2024ला गृहमंत्री सो कॉल्ड चाणक्य फडणवीस आहेत. म्हात्रेबाई, तोंडात दात असतील, हिम्मत असेल, छाती असेल, फार ताकद असेल तुमच्यामध्ये तर धैर्याने विचारा, 2024ला शस्त्र परवाना कसा दिला? मी हे सांगू शकते की ग्रामसभेने पाण्याची मागणी केली आणि चाकणकरांच्या शिफारशीनंतर तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाणी पुरवठ्याची ती जी योजना होती त्यांच्या खात्याच्या मंत्रिमंडळ विभागीय समितीने केली. पण शस्त्र परवाना ही काही ह्युमॅनिटीची गरज नाही. 2024ला त्या शस्त्र परवान्याचं नूतनीकरण गृह खात्याने का केलं याच्यावर बोलायची हिम्मत ठेवा. राहिला प्रश्न, फार तुम्हाला जर खाजगीला उतरायचं असेल आणि कुटुंबियांवर हल्ले करण्यापर्यंत तुम्हाला पोचायचं असेल तर नका बोलायला. झाकली मूठ लाखाची आणि उघडली तर राखाची. तुम्ही ठरवा, मूठ झाकून ठेवायची की उघडायची. ताज का राज काय आहे? ताज का राज काय? मला काय वाटते माहितीये का, एखाद्या गाडीतलं रॅलीचं राज काय आहे, ताजचं राज काय आहे, हे सगळं त्यांना जास्त माहिती असेल. कारण ताज कसा असतो, ट्रायडंट कसा असतो, अँटी चेंबर कशा असतात, हे आम्हाला काही माहितीच नाही. आम्ही कधी गेलोच नाही ना तिकडे. मी तर कधी म्हणजे अधिवेशन काळात सुद्धा फिरकत नाही. आपलं काही त्या म्हणजे त्या मंत्रालय आणि या सगळ्या गोष्टींची काही माहितीच नाही. त्यामुळे ज्यांनी ते शब्द प्रयोग केले त्यांना त्याची जास्त माहिती असेल. एका बाजूला तुम्ही म्हणताय झाकली मूठ लाखाची, मात्र तुम्हाला शीतल म्हात्रेंकडून असं म्हणलेलं आहे की मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी करणार. मी तेच म्हटलं की ज्या माऊलीचा काही संबंध नाही का, फक्त शिंदेना प्लीज करण्यासाठी, शिंदेना प्लीज करण्यासाठी एवढं सगळं करताय. अरे पण विसरताय का, शिंदेना जितके ठाकरे माहित आहेत तितकेच हे सगळे चापलुसी करणारे लोक माहिती आहेत. त्यामुळे या चापलुसी करणाऱ्या लोकांना नेमकं कुठे ठेवायचं हे त्यांना चांगलं माहिती आहे. वेगळं काहीच सांगायची गरज. दुसऱ्या बाजूने त्याच ट्विटमध्ये संजय राऊतांचा गांजा राऊत अशा प्रकारचा उल्लेख केलाय आणि आदित्य ठाकरेंनी कॉलर पकडली.
काय पृथ्वीचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्या एवढा. माणसं आपल्या बौद्धिक कुवतीनुसार आणि आपला जो एक स्तर आहे वागण्या बोलण्याचा, राहण्याचा, तो स्तर आपल्या बोलण्यातनं दाखवत असतात. म्हात्रेबाईंनी तो स्तर दाखवलाय. शुभेच्छा, पण अभिनंदन. राज्यसभेच्या जागेवरून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाद झाल्यात अशा बातम्या आहेत. नेमकं काय झालं? मी त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. दिल्लीतल्या काही पत्रकारांशी बोलत होते की ही माहिती नेमकी कुठून आली, कशी आली, आणि तेव्हा मला कळलं की या सगळ्या बातम्या एक टेबल न्यूज चालवल्या गेल्या. ज्या टेबल न्यूजमध्ये जर आता काहीच नाहीये तर मग ती जो एकोपा असतो तो एकोपा तोडायचा कसा? कारण डिवाइड अँड रूल पॉलिसीने काम केल्याशिवाय भाजपला तो एकोपा तोडणे शक्य नाही. त्यामुळे त्यांनी जर त्या पद्धतीने टेबल न्यूज चालवले असतील तर काही हरकत नाही. शीतल म्हात्रेंनी पुन्हा आता एक ट्विट केलंय ज्याच्यात ते असं म्हणतात की सुषमाताई, मूळ हा विषय जो आहे तो ताजमध्ये झालेल्या मीटिंगचा आहे, उगाच इकडे तिकडे उड्या मारू नका. मी तेच सांगते की ताजचा विषय असेल किंवा गाडीवरच्या रॅलीचा विषय असेल किंवा अँटी चेंबरचा विषय असेल, कशाला बोलायला लावताय? वारंवार इशारा देताय तुम्ही की झाकली मुठ लाखाची, कशाला बोलायला होतंय? काय नेमकं तुमच्याकडे असं आहे की ते तुम्ही सध्या बोलत नाहीये मात्र मी स्तर सोडणार नाही. त्यांनी स्तर सोडायला भाग पाडू नये. मी स्तर सोडणार पण नाही. काही व्हिडिओचा बी तुम्ही व्हिडिओ नेमका कुणी काढला? नाही, त्याच म्हणाल्या होत्या ना. हा. प्रकाश सुर्वेचा जो व्हिडिओ आहे तो मॉर्फ केलेला आहे असं त्यांनीच सांगितलेलं होतं. त्यामुळे तो जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ हा खरंच मॉर्फ आहे का? जर मॉर्फ असेल तर ओरिजिनल व्हिडिओ कोणता आहे बरं? ते जे लाईव्ह आलं होतं ते लाईव्ह राज सुर्वे अकाउंटवरून आलं होतं. हा राज सुर्वे कोण आहे ह्याची उत्तर आता त्यांनीच द्यावी लागतील ना. सुरुवात त्यांनी केली आहे, शेवट पण त्यांनीच करावा ना. घरातल्या पाण्यासाठी जो सगळा आग्रह होता तो मातोश्री मधून मातोश्रीतल्या मॅडमचा होता असं जे मी त्याच्यावरती म्हटलं आत्ताच आपल्याला जे म्हटलं स्पष्टीकरण गेलं, दिलं. त्यावर तुम्हाला असं वाटत नाही का की त्यांची बैठक झालेली असेल, त्या बैठकीत तसे आदेश नाही. दिले गेलेले असतील? मला असं अजिबात वाटत नाही. मी त्याच्याबद्दल प्रचंड कॉन्फिडंट आहे, कारण मला माहिती आहे. मी याच्या आधी बोलले की महाराष्ट्रातल्या 3 नेत्यांबद्दल मी खूप खात्री देऊ शकते. माझ्या विरोधी पक्षातले असले तरी मी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल खात्री देऊ शकते की ते अंगारे धुपारे गंडेदोरे कधी करणार नाही. आणि मी तशीच खात्री आदरणीय पवार साहेब आणि सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याबद्दल देऊ शकते. उद्धव साहेबांच्या हातातले रुद्राक्ष हे त्यांच्या वडिलांकडून आलेले आहेत. अदरवाईज ते भानगडीत पडणार नाहीत. हा, पण अशी खात्री म्हात्रेबाई शिंदेबद्दल देऊ शकतात का याच्यावर त्यांनी एकदा बोलावं. जिरवळांबद्दल एक शेवटचा प्रश्न की जिरवळां नाही, मी पोस्ट केले नाहीत. आपला काहीतरी चुकतंय. नाही, आपलं काहीतरी चुकतंय गणित. काय माहिती? आपलं काहीतरी गणित चुकतंय. मी असे कुठलेही फोटो पोस्ट केलेले नाहीत. मी अशी कुठलीही माहिती पोस्ट केली नाही. मुळात काल जो काही प्रकार झाला त्या प्रकारामध्ये जर 2 व्यक्ती त्यांची जर कन्सेंट असेल तर तिसऱ्याने मध्ये पडण्याचं काही कारण नाही. दोन्हीपैकी एकाही व्यक्तीचं जर त्या संबंधित गोष्टीवर जर ऑब्जेक्शन नसेल तर त्यांच्या प्रायव्हसीचा भंग करणं हे चुकीचं असेल. आणि असली काय म्हणतात त्याला बेडरूम मधली जासूसी करण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. राज्यातील मंत्र्यांना ट्रॅपमध्ये अडकवलं जाते किंवा ट्रॅप केलं जाते, राज्यातील मंत्री सुरक्षित नाहीये. ते त्यांचं त्यांनी बघावं, कारण अडकवणारे कोण आहेत आणि कोण त्यांच्यासोबत बसलेला आहे, सत्तेत मांडी लावून बसणारे कोण आहे ते त्यांचं त्यांनी विचार जिरवळांचं काय करावं. चुकलं नाही? हे जिरवळांचं चुकलं का नाही चुकलं याच्यावर मी का बोलावं? मला सांगा, ज्या गोष्टीने इथे सामाजिक याच्यामध्ये जर काही मला इकडे काही होतच नाहीये, काय संबंध आहे? एक माणूस त्याच्या घरात काय करतो याच्यावर कशी काय पत्रकारिता टिकून राहू शकते बरं? ही पत्रकारिता असू शकते का एखाद्याच्या बेडरूम मध्ये डोकावणं? ही ती काय? पुढची व्यक्ती ब्लॅकमेल करते अशा पद्धतीनं, अरे वेगवेगळ्या मग ते- मंत्र्यांना ती ब्लॅकमेल करते. हो, पण त्याच्यावर ऑब्जेक्शन कुणी घ्यावं लागेल? ज्या 2 लोकांचा व्हिडिओ आहे त्या 2 पैकी कोणीतरी एकाने घ्यावं लागेल ना. आपण कसं काय त्याच्यावर बोलू शकतोय बरं?